तर राम राम मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आज मी नाकात जरा बाहेर चाललो होतो. तुम्ही म्हणशाल मुलगी बघायला चालला काय? मुलगी बघायला नाही हो, जर हॉस्पिटल चाललो होतो, चेहऱ्यावर डाग झाला होता ते दाखवण्यासाठी. तर आलो आम्ही आता आवराळ्यात आल्याच्यानंतर मित्राचं शॉप होतं, मित्राच्या शॉपमध्ये आलो. त्यांची चहा वगैरे पाजली. ज्यांना कोणाला शेतीचं काही सामान घ्यायचं असेल आवराळ्यातून तर या आपल्या मित्राच्या शॉपला व्हिजिट करा, महेश इरिगेशन अँड हार्डवेअर. तर मग आम्ही निघालो हॉस्पिटलकडे. वातावरण एकदम भारी झालं होतं. वातावरणाचा आनंद घेत घेत आम्ही निघालो हॉस्पिटलकडे. हॉस्पिटलजवळ आलो. तो गर्दी बघून तर आम्हाला दोघाला चक्कर आली, पण कसं तरी आम्ही स्वतःला सावरलं आणि नंबर लावला. नंबर बघितला डायरेक्ट 77-78 नंबर. तर मग त्याला बोललं की आता काही 4 वाजेला सुट्टी नाही. तर मग गेलो आम्ही चहा प्यायला. चहा पिऊ म्हटलं. चहा प्यायला आलो. चहा वगैरे घेतली. मग थोडं बोर व्हायला लागलं. मग त्याला बोललं की चल येऊ थोडं फिरून. मग निघालो परत फिरायला. मग काय थोडं पुढं निघालो, लगेच दिसलं की एका गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तर मग लगेच थांबलो. आम्हाला उचक्या पाचक्यालाही ना हो. मग थांबलो, बघितली गाडी पूर्णपणे डॅमेज झालेली होती, पण गाडीतला ड्रायव्हर वाचलेला होता. आम्ही तिथं विचारपूस केल्याच्यानंतर हॉस्पिटलला ॲडमिट होता. त्याचं रक्त वगैरे पडलेलं होतं तिथं. गाडी फुल डॅमेज होती. तर मग त्याच्यानंतर थोडेफार व्हिडिओ फुटेज केले. आपला एक कस्टमर होते, त्यांना भेटलो, हाय हॅलो केलं आणि पुढे निघालो. तब्बल 3.5 घंट्यानंतर आमचा नंबर आला. मग लागला आमचा नंबर. तरी पण त्यांनी बोलले की 5-10 मिनटं बसा. बसलो. 5-10 मिनटं बसल्याच्यानंतर डॉक्टरने सगळ्यांना सोबत, पूर्ण पेशंटला पूर्ण सोबत मध्ये बोलवलं. मला वाटलं मारता की काय. मग काय झाले ट्रीटमेंट. मग निघालो आमच्या घराकडे. असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा आणि लाईक करा. थँक्यू.